नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर। आज आपण हलशीमधल्या रामतीर्थ या महादेवाच्या मंदिराला भेट देणार आहे, जे एका उंच टेकडीवर आहे। त्याचाच हा व्हिडिओ आहे। हलशी या कदंबकालीन राजधानीच्या पश्चिमेकडील डोंगर माथ्यावर एका कातळावर हे मंदिर आहे। स्थापत्यशास्त्राची साक्ष देत हे मंदिर गेली कित्येक वर्ष उभं आहे। डोंगर माथ्याची वाट आणि वाटेतून जाताना भात शेती, सुंदर असा निसर्ग आहे। तसंच वाटेत एक छोटंसं तळं आहे। या भागामध्ये फरशीसाठी लागणारी दगडं काढली जातात, त्यामुळे हे असे पॅचेस आहेत। अशी मुशक्कत करून इथं वरती यावं लागते। असा हा ओबडधोबड रस्ता आहे आणि या ठिकाणी जायचं असेल तर सकाळी लवकर जावं लागेल, कारण वाट तेवढी चांगली नाही आहे। त्यामुळे दिवसा उजेडीच गेलेलं बरं। जाताना खाणं पिणं, पाणी बॉटल वगैरे घेऊन जाऊ शकतो आपण। आणि ही अशी कसरत करून जेव्हा आपण पोचतो वरती टोकाला, जेव्हा हे दृश्य बघतो आपण मंदिरचं, ते बघितल्यावर एवढं छान वाटते की एवढ्या उंच टेकडीवर हे मंदिर कसं असू शकते। महादेवाची मंदिरं जास्त करून उंच टेकडीवरच असतात, त्यातलंच हे सुद्धा एक मंदिर आहे। अगदी मस्त। किती वर्षाची इच्छा होती इथं जायची, ती पूर्ण झाली आणि मंदिर बघितल्यावर अगदी मस्त वाटलं आणि गर्दी तर अजिबात नव्हती। मंदिर बांधकामाच्या वेळी दगड काढण्यात आला होता। तो काढल्यानंतर तिथे एक मोठा कुंड तयार झालेला आहे। यालाच रामतीर्थ असं म्हटलं जातं। या कुंडाला 12ही महिने पाणी असते। आणि जास्त करून अशा ठिकाणी जाताना ग्रुप्सनच गेलेलं बरं। आणि एवढं मेहनत करून इथं वर चढून आल्यानंतर डोळ्याचं पारणं फिटतंय, पूर्ण थकवा निघून जातोय। मोरांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, तसंच उंच उंच डोंगर माथे दिसतात आपल्याला। असं हे महादेवाचं मंदिर आहे। आम्ही गेलो त्यावेळेस कोणी नव्हतं, शांत असं वातावरण होतं। नमस्कार करून दर्शन घेऊन आम्ही छान एक अर्धा तास बसलो तिथं आणि त्याच्यानंतर बाहेर पडलो। असं हे मंदिर आहे रामतीर्थाचं। इथं आतलं महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर परत बाहेर एक मंदिर होतं, त्याचं दर्शन घ्यायला आलो। ते असं ओपन मंदिर आहे, त्याला छत नाही आहे। याचं काय वैशिष्ट्य आहे काय माहीत नाही, पण ते पण छान वाटलं। वेळ कमी होता त्यामुळं एवढंच दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।